इकडे बघा सगळे आज या ठिकाणी तुम्ही परळ वाटप केलेलं आहे, नेमकी ही संकल्पना कशी सुचली आपल्याला? कारण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांचे खूप हाल होता, पाणी नाही मिळालं तर पक्ष्यांचं जीवन होऊन जातं. काही काही पक्षी उन्हाळ्यामुळे व पाणी न मिळाल्यामुळे मरण पावतात. त्यासाठी आमच्या मनात असं आलं की माणसाचं तर सगळ्या गरजा पूर्ण होतात, पण पक्ष्यांची पण कोणी गरज पूर्ण करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणजे सर्वांना दिलं, म्हणजे सर्वांच्या घरोघरी परळ व दाणे वाटप होईल आणि पक्ष्यांचे प्राण वाचतील, त्यांना उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळेल मातीच्या भांड्यात दिल्यामुळे. त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. दादा काय सांगाल, आज मोनाली कांबळेकर फाउंडेशनतर्फे आज अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले, काय सांगाल? मोनाली कांबळेकर फाउंडेशनतर्फे गेल्या 20 वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्यांच्यापासून एकच संदेश आहे की माणसासाठी तर आपण प्रत्येकजण पाणपोळी लावतोच, सगळेजण माणसासाठी हे करत आहे, पण पक्षी आणि यांच्यासुद्धा यांचा विचार केला जातो. मोनाली कांबळेकर फाउंडेशनतर्फे त्यांचे काथार कंठार युवावाणी समाजातर्फे हार्दिक स्वागतच आहे आणि आम्हाला अभिमान आहे की बा आमच्या समाजाचे मोनाली कांबळेकर फाउंडेशन आहे हे पक्षाजीवावर सुद्धा प्रेम व्यक्त करता आणि हा अनोखा आपला उपक्रम लगभग 20 वर्षापासून न चुकता दरवर्षी अखंड याच्यामध्ये चालू आहे आणि पुढे असाच चालू राहील. जवळजवळ 200 लोकांना परळी वाटप होतं आणि त्याच्याकरता माननीय आमचे आप्पा नंदकुमार कांबळेकर, श्री अजय भाऊ कांबळेकर आणि मोनाली कांबळेकर, राजेश सर, त्याच्यानंतर अनंत वाणी, त्यानंतर मोनाली कांबळेकर फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी हे सातत्याने याच्या उपक्रमामध्ये भाग घेता व आमचे सगळं समाज बांधवसुद्धा इथे येतो. सगळ्यांचे धन्यवाद. परत एकदा मोनाली कांबळेकर फाउंडेशनच्या उपक्रमाला आमचा हार्दिक शुभेच्छा.